हॅलो आलोक सॉरी माझा भाचा आलोक मांगे मुक्काम वाकोडी याच्याकडनं 100 रुपये संप्रमण आलेला आहे. तसेच आमचे सुभाषजी चुराड मुक्काम नागपूर यांच्याकडे सुद्धा 100 रुपये संप्रमण पाठवा बरे. हॅलो हॅलो हो ते साऊंडवाले काका कुठे गेले. हॅलो साऊंडवाले काका साऊंड जवळ या. हो अरे बाबा तुर्याची शायरी शायरी एक ना मत तगडायची पाय ना गोष्टी लाख्या टक्याच्या कशा स्वतःला विद्वान नाही समजावं. मी का विद्वान समजली नाही पहिल्या राऊंडची मानकरी मी होते. माझे मायबाबा तुमच्या चरणावर माझ्या डोक्यावर काही बोलले नाही 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 सुंदरस एक मार्मिक धार्मिक गाणं सादर केलं प्रश्न उत्तराचं आणि त्यानंतर मी माझी प्लॅटिंग सादर केली. मग मला सांगा बोलले तुम्ही कमी बोलले हो अमन तुम्हाला की मला आहे एवढं तुम्हाला बोलायची गरज काय होती. उता के होते उतावी नवरा गुडघ्याने बसला की अशी गोष्ट लावली का तुम्ही म्हणते बाई का म्हणते बाई पहिलं होतं ते निरीक्षण केव्हापासून झालं तेव्हा वस्तात परश्रम म्हणजे परश्रम केव्हापासून झाला आहे तुमचं कलंगी पक्ष किती आहेत महाराष्ट्रामध्ये. बरं ठीक आहे कलंगी तुला आधी होते ना मग निरीक्षण का मेलं होतं काय हे निरनिशाण हे सगळ्यात पहिलं निरनिशाण आहे. त्याच्या बाद झाले हे तुमचं समजते कलंगी तुरा झाला तरी कुठून बोलते कलंगी झाली बायको तुऱ्याची श्रीरामाचे गाणे निरनिशाण घरोघरी साजे हे निरनिशाण हे अख्खा जग निळ्यापासून बनलेलं आहे. अख्खा जग निळ्यापासून पाण्याचा कलर निळा आहे निर्बंध निळा आहे. मग तुम्ही कसं म्हणता निसर्गाचा रंग निळा आहे आणि तुम्ही तर निरनिशाण केव्हापासून झालं माहित नाही तर काही शायरी करता सोडून द्या ना. बरं हे शब्द कशाला पाहिजे केव्हापासून झालं निरनिशाण काय पाहिजे मी बोलले का तुम्हाला तुला केव्हापासून झाला कलंगी केव्हापासून बोलले का काय एक शब्द नाही. आणि मग निरनिशाण घरी मागच्या पासून झाल्यासारखं नाही तरी माया काही वाकडं नाही करा म्हणून तुम्ही आता आता म्हणतो मगाशी नाही बोललो पण आता बोलते असं ना तुला बहुत दिवसाच्या पासून पण जेवढे भिडा तेवढे तरी ब्रेक नाही उपडा मग म्हणला ज्ञानाचे बाल समजलं काय रक्ते तो बात करते बारी छान छान पीते है का दम आहे तुमच्यामध्ये का समजते आंबळीचा भुरका निरानिशाण केव्हापासून झालं प्रश्न विचारला तर गोरखनाथ मच्छिंद्रनाथ कनकनाथ हे नातं होय हे आता म्हणते ना माता कोणती आदिशक्ती त्या आदिशक्तीने फक्त हे तीनच पोरांनी बाहेर ठेवलं काय नाही कपुरा म्हणजे आदिशक्ती कोण दिसली पाहिलं का तुम्ही नाही आदिशक्ती पार्वतीला म्हटलं गेलं समजलं काय अरे शक्तीचा नवरा कोण शंकर तिचा पोरगा गणपती तिचा पोरगा गणेश भगवंत मडाचा गणेश भगवंत सांगता शायरी करता येतं राहिला पुन्हा कार्तिक स्वामी म्हणते बाई शायरी कोणा बरोबर आहे हो
केशव शाहीर माहिती आहे ना मला टेंबू याचा टेंबुर्डो टेंबुर्डो. टेंबुर्डो वाला केशव शाहीर शेंडे. पण तुम्हाला माहिती आहे का केशव शेंडे समजते का तुम्हाला? सुरमा म्हणतात मला. जास्त कचकच केल्यानं नेऊन फेकी तुम्हाला टेंबुर्डोले. याच्या माझ्या घरी चारीत तुम्हाला दुधीचे वडे. आणि जास्त खाल्ल्यानं डायजेशन बिघडलं तर नेऊन सकाळी पाठवून चिपट घेऊन परसाकडे. माझं नाव आहे सुरमा माणसाकडे. चौका खेळाच्या चक्र शायरी हटा सावर की घटा बत्ती पूजा. ऐसे आया कितने ऐसे गए कितने. ऐसे आया कितने ऐसे गए कितने. हमने भी आंधी तूफान को है रोका. और तुम क्या चीज हो केशव जी ना शेंडे. तुम क्या चीज हो. तुम्हारे जैसे कितने को मैंने उखड़ के फेंका. उखड़ के फेंका. उखड़ के फेंका. एवढा नावागावाचा शाहीर म्हणल्यावर मीनं पहिले रावची मानकरी होती. मग मी सुंदरशी प्लॅटिंग काढली का याची हगंदारी मुक्तीवरची. तर म्हणते बाई प्लॅट म्हणजे लोकांना विचारते प्लॅटिंगला वेळ लागते. 2 गाण्याला 1.5 तास घेत असते तर प्लॅटिंगला वेळ नाही लागली का. चकलच गाणे म्हणण्यापेक्षा हे बाया बसल्यात प्रबोधन करायला त्यांना. याच तर कधी परीक्षा आहे नाही तर नाही याच आल्यावर आले भस्यासुराला 2 गाणे म्हणतात तुम्ही तुला घाम फोडे. मी कोण केशव हा केशव शाहीर होय. मी भेटतो केशव शाहीरले असे केशव रोजचे माहिती मी. चांगलं नाही गिरत तर किस खेत की मुली हो. मी हाव तर शांतपणे राहू द्या मला काय भडकवून राहिलं बिना कामाचं. हा ना केशव शाहीर हो मला माहितच आहे केशव शाहीर मध्ये किती दम आहे म्हणून. भेव लागला भडकूनच टाकलं पहिल्या राऊंड मध्ये. का पहिली गमत आहे का माहिती तुमच्या बरोबर सांगता येतं. म्हणते बाई पहिलं चालत होती म्हणते खूप गरम आणि आता झाली थंडी. करू कधी बंडी उलट. येतं बसलेल्या लोकांना माहिती आहे सुरुवात थंडी चालत नाही. 135 प्रोग्राम झाले म्हणलं रेकॉर्ड मध्ये. दरवर्षी का चुत्या बनण्याचे लक्ष नाही का तुमच्या हलके रोज दरवर्षी. आणि कोणा तेवढे अवकाळाचे बोलून दाखवा थंडी झाली म्हणून. बरोबर आहे ते चुरड्या काकाची बरोबर आहे का. हा माऊर झालेले गेले सुरमाची गंमत आहे म्हणून पावाले फुकटच्या गोष्टी आहेत का सांगता येतं. सुरमा थंडी होऊ शकत नाही कोणाची अवकाश नाही मला थंडी राहायला. कार्यक्रम सगळ्यात जास्त माझे साथ रोजचे कार्यक्रम माझ्या सुरू आहेत. तुमचे किती सुरू आहेत मग घर मी म्हणून कार्यक्रम सुरू आहेत ना. मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या कागा नोटा. मस्ती करणाऱ्याच्या कधी नाही पुरल्या कागा नोटा. घरोघरी भीक मागताना पाहिली मी हातात धरून वाटा. शान भंगूर आहे ही काय एवढा नको मातू. शान भंगूर आहे ही काय एवढा नको मातू. आणि जाशील वाया एक दिवस. जाशील वाया एक दिवस एवढी गर्वाची आग नको मुतू. हे मला आता लागली ना गर्वाची आग नाही मुता माणसाने. लहान माणूस झालं तर काही बोलायचं. यायला वाटलं सुरमा का म्हणते हिले का समजते लांच आहे. वयानं दिमागाने लांच आहे काय. हे घमंड नाही करायचे घमंड ना. एवढा घमंड माणसाचा शिलाव जात नाही. तेव्हापासून झाली म्हणते तुमच्या निळा निशाण. दाखवू का माझ्या निळा निशाणची कशी राहते म्हणून डाळल्याचा भाव किती रुपया आहे म्हणून. म्हणून म्हणायचं एवढा घमंड करायचं नाही. नाही राहिली कुणाची चालीवर मोठा तोरा. नाही राहिली ही कुणाची चालीवर मोठा तोरा. जाते है कशी पता न करे शावसो की चोरा. आणि त्या कंसाचा गेला होता मातीमध्ये होरा. त्या कंसाचा गेला होता मातीमध्ये होरा. आणि विचारा न करा शाहिरी केशवजी नाहीतर तुमच्या हातात मिळेल मकईचा बुरा. आणून देईन एवढा लंबा चांगला. आणि त्याला म्हणे उपडत बस त्याचे. कारण त्या मकईच्या बुराचा काय अर्थ राहतच नाही. ना तर चुलीत लावायच्या कामाचा आहे ना पेटवायच्या कामाचा नाही खावाच्या कामाचा आहे. पहिले नाही खाल पाक म्हणून काय म्हणायचं आहे का माझं गाणं. बंद कर म्हणते आपण गाणं बजाना काय साठी. मी बंद कशी मरेपर्यंत माझं गाणं बजाना चालू राहील. आणि नाव मी निदर्शनात चमकवत राहील. मी माझ्या गुरुची मला आशीर्वाद आहे. फुकटच्या गोष्टी आहे काय. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. हो ऐ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ कानिकनाथ हे सोय का तुमचा अभ्यास सूर्याचा. आदिशक्ती बाबा बाबा म्हणते आधी मायासारखा म्हणते तुरा कलंगी
पहिलं झाला हा छोय कल्याणी तुरा पहिला झाला अरे बापा गोरखनाथ मच्छिंद्रनाथनं कधी